फर्जी डॉक्टरों पर लगाम लगाने के लिए महाराष्ट्र मेडिकल काउंसिल बारकोड लगाने की पहल लागू करेगी। विकी रुगवानी महाराष्ट्र मेडिकल काउंसिल के प्रशासक ने बताया कि शहरी क्षेत्रों के साथ साथ ग्रामीण इलाकों में भी फर्जी डॉक्टर देखने को मिल रहे हैं। ऐसे में कई लोगों के स्वास्थ्य को खतरा हो रहा है, इसलिए ऐसे फर्जी डॉक्टरों को लगाम लगाने के लिए महाराष्ट्र मेडिकल काउंसिल बारकोड लगाने की पहल लागू करेगी। नए साल में पंजीकृत डॉक्टरों को इस बारकोड में संबंधित डॉक्टरों की योग्यता और वैधता जैसी जानकारी मरीज को उपलब्ध होगी। हे बिलकुल खरं आहे की खूप कंप्लेंट्स आम्हाला येत असतात मेडिकल काउन्सिलमध्ये आणि बाकी लोकांमध्ये की बोगस डॉक्टर्स खूप जास्त वाढलेले आहेत आणि दुसरं या डॉक्टरांकडे पेशंट्स जातात, त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन जातात आणि त्याच्यानंतर त्यांना साईड इफेक्ट्स होत असतात। म्हणून आपण एक असा उपक्रम महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्या वतीने आणलेला आहे। त्याच्यामार्फत आपण काय करणार आहोत की जे क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत, जे रजिस्टर्ड डॉक्टर्स आहेत, त्या डॉक्टरांना आम्ही एक पहिचान देणार आहोत। म्हणजे त्यांना आम्ही एक QR कोड देणार आहोत आणि ते QR कोड जे आहे ते प्रत्येक डॉक्टरला त्यांच्या OPDच्या किंवा हॉस्पिटलच्या बाहेर वेटिंग रूममध्ये लावणं ते गरजेचं असेल आणि ते QR कोड स्कॅन करून कोणीही हे बघू शकते की ते डॉक्टर त्यांच्याकडे जो आपण इलाज करायसाठी आलो आहोत ते डॉक्टर क्वालिफाईड डॉक्टर आहे, रजिस्टर्ड डॉक्टर आहे आणि तो बोगस डॉक्टर नाही आहे। आणि सेम आम्ही ते मोबाईल ॲप त्याच्याद्वारेही पेशंट लोक किंवा त्यांचे नातेवाईक जे आहे ते बघू शकतात। तिथे आम्ही एक QR कोड देणार आहोत। म्हणजे असा करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की लोकांना डॉक्टरांकडे जेव्हा जातात तर ते प्रॉपर डॉक्टरांकडे, रिकॉग्नाइज्ड डॉक्टरांकडे, क्वालिफाईड डॉक्टरांकडे ते जावा आणि बोगस डॉक्टरांकडे जे आहे ते म्हणजे त्यांची फसवणूक होऊ नये हे आमचा मेन उद्देश आहे। NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।